लाईफ पार्टनर कसा असावा ह्याच्याबद्दल खूप चर्चा होतात. तरीही अजून प्रामुख्याने पगार, घर, जबाबदाऱ्या, आई वडील जवळ आहेत का नाही, काही प्रमाणावर अजूनही आपल्या जातीचा आहे का नाही, लिव्हिंग स्टँडर्ड आपल्यासारखं आहे का नाही, व्हेज खातो का नॉन व्हेज खातो, ह्या सगळ्या गोष्टींवरती भर दिला जातो. आपल्याला काय हवंय ह्याचा आपण विचार करतो, पण आपल्याला काय नकोय याचा विचार आपण दुर्दैवाने लग्न करताना करत नाही. उंचीतला फरक हा नंतर हाय हिल्स घालून सोडवता येतो, पण मानसिक उंचीतला फरक हाय हिल्सनी सुटत नाही. मूल होऊ द्यायचं की नाही ह्या विषयावरती चर्चा करण्यापूर्वी आपल्या दोघांनाही मुलाची सारखीच आवड आहे का हे बघणं महत्वाचं आहे ना. कुठल्याच घरांमध्ये तुझं अफेअर आहे म्हणून आपण भांडूया असं म्हणून भांडण नाही. हल्ली बऱ्याच ठिकाणी असणारच ना तुझं आधी कोणतरी, हे खूप सहजपणे गृहीत धरलं जातं. मुळामध्ये लग्न ही व्यक्तिगत गोष्ट आहे. खूप पूर्वी ना लग्न खूप लवकर व्हायची ना. माझी आजी होती, तिचं 8व्या वर्षी वगैरे लग्न झालेलं आहे. तर त्यावेळेला जर तिला असा प्रश्न विचारला असता की काय ग तुला कसा पाहिजे लाईफ पार्टनर, तर तिला काही फारसं सांगता आलं असतं असं मला वाटत नाही. कदाचित ती असं म्हणाली असती की माझ्याबरोबर खेळणारा असला पाहिजे, किंवा आम्ही दोघं एकत्र घरामध्ये भातुकली वगैरे खेळू आणि बाहुलीचं लग्नात त्यांनी माझ्या बाजूनी राहायला पाहिजे वगैरे, अशी काहीतरी त्यांनी उत्तरं दिली असती. त्याच्यानंतर मुली थोड्या मोठ्या झाल्या. मग तेव्हा मला असं वाटतं की त्या 17-18 वर्षाच्या, 19 वर्षाच्या असताना लग्न करायच्या. त्या काळामध्ये आपल्याकडे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी बहरली होती, त्यामुळे सगळ्यांच्या कल्पना खूपच स्वप्नील होत्या. तर मग स्वप्नातला राजकुमार आणि माझ्या स्वप्नातली माझी अप्सरा. एक मला कळत नाही की मुलींना राजकुमार आणि मुलांना अप्सरा का हवी असते, हा एक मला प्रश्न पडलाय. तर लाईफ पार्टनर कसा शोधावा याच्यामध्ये हा जो एक बेसिक कन्फ्युजन आहे ते कोणीतरी क्लिअर केलं पाहिजे. कारण मुलांना राजकन्या नको असते, त्यांना अप्सरा हवी असते. मुली राजपुत्र शोधत असतात. त्या डायरेक्ट राजा का शोधत नाही ते मला माहिती नाहीये. कारण राजा शोधला तर तुम्ही डायरेक्ट राणी व्हाल, राजपुत्र शोधला आणि पुढे तो राजा होईल की नाही याची काही गॅरंटी नसते. पण एनिवे, तर देअर वॉज अ पिरियड की ज्या वेळेला मुलं असं म्हणायची की मला, ती एक जाहिरात होती माहिती आहे रूपसंगमची, तर त्याच्यामध्ये तो असं म्हणायचा की काय आधी ती असं म्हणते, असावी अशी सून माझी, काय जशी सजलेली लक्ष्मी अशी, म्हणजे व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर की भरपूर दागदागिने वगैरे घेऊन या आई वडिलांकडनं, असं ती तिची सासू सांगते, विच आय अंडरस्टँड. मग ती नणंद म्हणते की वहिनी असावी जशी काय मैत्रीण असावी आणि असं काहीतरी. आणि त्याच्यानंतर तो असं म्हणतो की माझी स्वप्नातली सुंदरी मला मिळाली पाहिजे. तर मुलांच्या ह्या कल्पना खूप क्लिअर होत्या की आपल्याला सुंदर मुलगी पाहिजे, गोरी पाहिजे, त्याच्यानंतर शक्यतो उंची मला साजेशी असली पाहिजे, आणि जरा माहेरची बऱ्यापैकी मालदार वगैरे असेल तर बरं की आपल्याला पुढे काहीतरी मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या एवढ्याच असायच्या अपेक्षा. आणि तिला थोडाफार एक माझं पोट भरेल इतपत छान स्वयंपाक करता आला पाहिजे. पण मुलांच्याकडून मी कधी मला छान स्वयंपाक करणारी मुलगी हवी अशी अपेक्षा ऐकलेली नाही. ती युजली आयांची असते की माझी सून येईल तिला चांगला स्वयंपाक आला पाहिजे. पण मुलांच्या अपेक्षा इथे संपायच्या. दिसायला छान हवी, गोरी हवी आणि मला अनुरूप हवी. आता बऱ्याच मुलांच्या बाबतीत दिसायला छान आणि गोरी ही त्यांना अनुरूप नसायची, पण तरी पण ते असं म्हणायचे की मला अनुरूप असली पाहिजे. त्यामुळे मुलांच्या अपेक्षा इथे संपायच्या. त्याच्यानंतर एक काळ असा आला की जेव्हा मग मुलं म्हणायला लागली की नोकरी करणारी हवी, पण घर सांभाळून नोकरी करणारी हवी, या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलो. हल्लीची मुलं आहेत ती असं म्हणतात की मला इंटेलेक्च्युअली मॅच होईल अशी मुलगी मला मिळाली पाहिजे. म्हणजे मी ऑफिसच्या किंवा माझ्या कॉर्पोरेट लाईफमधल्या गप्पा जर मारायला लागलो तर तिला रिस्पॉन्ड करता आलं पाहिजे. कॉर्पोरेट लाईफ म्हणजे काय हे तिला माहितीच नसेल तर मग मी तिच्याशी काय बोलणार, या लेवलपर्यंत मुलं हल्ली येऊन पोचली. मुलींचं मी जसं म्हटलं जसं की मला एक शाडू सोबती पाहिजे, खेळायला सवंगडी हवा, इथून नंतर मग घर चांगलं हवं, खातं पितं घर पाहिजे, किंवा आपल्या जातीचा हवा मुलगा, आणि पूर्वीच्या काळी असं असेल की शेतीवाडी करणारा असला पाहिजे, मग त्याच्यानंतर चांगली सरकारी नोकरीवाला पाहिजे, किंवा मग स्वतःचं घर पाहिजे, किंवा रादर आईवडिलांचं घर असेल तर शक्यतो फार भाऊ बहिणी नको, म्हणजे मग फार वाटे होणार नाहीत. आता ही गंमत अशी आहे की मुलांना स्वतःच्या अपेक्षा होता, मुलींना त्या होत्या असंच मला वाटत नाही. कारण मुलींची लग्न आईवडील ठरवायचे. मुलगी बघायला जाणं हे होतं, मुलगा बघायला जाणं हे होतं की नाही मला माहिती नाही.
अगदी त्या दिवशी मी खूबसूरत सिनेमा बघत होते, रेखाचा. त्या सिनेमामध्ये ती जी रेखाची बहीण असते तिला बघायला तो मुलगा सोडून बाकी सगळे गेलेले असतात. ते तिला पसंत करतात आणि तिला ते मान्य होतं. हे अगदी खूबसूरत सारख्या नवीन विचारांच्या सिनेमामध्ये सुद्धा आपण बघितलं. त्यामुळे मुळात लाईफ पार्टनर कसा असावा याबद्दल मुलींना फार कोणी पूर्वी विचारत असेल हेच मला वाटत नाही. आता 2000 साल उजाडलं, आपण 21व्या शतकात पदार्पण केलं आणि मुली प्रॉपर टाईप्स घरातनं बाहेर पडायला लागल्या, सिगरेट ओढायला लागल्या, दारू प्यायला लागल्या, नाईट आउट्स करायला लागल्या, मुलांच्या बरोबरीने शिव्या द्यायला लागल्या. हे सगळं झाल्यानंतर मग तुला कसा लाईफ पार्टनर हवा हे मुलींना विचारणं ही काळाची गरज ठरली आणि इथे जाम लफडी झाले. याचं कारण मुलांना अजूनही अप्सराच हवी आहे. मुलींना आता राजकुमार हवाय का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. रादर मला असं वाटतं की आता मुलींना राजा हवाय, राजकुमार त्यांना पुरत नाही. आणि त्यामुळे होतंय असं की परत एकदा अपेक्षांमध्ये खूप गोंधळ होत आहे. लाईफ पार्टनर कसा असावा ह्याच्याबद्दल खूप चर्चा होतात. तरीही अजून प्रामुख्याने पगार, घर, जबाबदाऱ्या, त्याच्यानंतर आई वडील जवळ आहेत का नाही, मुलाला आई आहे का फक्त वडील आहेत, काही प्रमाणावर अजूनही आपल्या जातीचा आहे का नाही, लिव्हिंग स्टँडर्ड आपल्यासारखं आहे का नाही, व्हेज खातो का नॉन व्हेज खातो, ह्या सगळ्या गोष्टींवरती भर दिला जातो. याच्या पलीकडे जाऊन विचार तर अजूनही फारसे केले जातात, इस्पेशली अरेंज मॅरेजेसमध्ये, असं मला वाटत नाही. पण आपण तो विषय थोडा बाजूला ठेवूया. ते तरीही नंतर कळू शकेल. पण लाईफ पार्टनर कसा चूज नाही करायचा यावरती तर चर्चाच होत नाहीये. उंची साजेशी असणं हा मुद्दा नाहीये. केवळ मी 5 फूट 3 इंच आहे आणि तो 5 फूट 6 इंच आहे, त्यामुळे आम्ही दिसताना परफेक्ट दिसतो, हा तुमचा नवरा चूज करतानाचा क्रायटेरिया असावा किंवा बायको चूज करतानाच, असं मला नाही वाटत. उंचीतला फरक हा नंतर हाय हिल्स घालून सोडवता येतो, पण मानसिक उंचीतला फरक हाय हिल्सनी सुटत नाही. मला जर हे गॅरंटेड माहिती आहे की मी कलाकार आहे, मला गाण्याची प्रचंड आवड आहे, तर ती माझ्या नवऱ्याला आहे का नाही हे जर तुम्ही बघितलं नाही तर ही खूप मोठी चूक आहे. आम्हाला ना सगळ्यांना घरात गाण्याची आवड आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ती आवड फक्त आठवड्यातनं 1-2 तास किशोर कुमारची आणि आशा भोसलेची गाणी ऐकण्यापुरती असेल. आणि मुलगी जर गाण्यामध्ये करिअर करू इच्छित असेल तर ही आवड पुरेशी नाही आहे. आवडीनिवडी जेव्हा बघितल्या जातात ना तेव्हा बरेचदा फक्त मला पण फिरायची आवड आहे असं दोघं जण म्हणतात. कुठे हा मुद्दा नाही चर्चेला जात की मुलगा असं म्हणतो की मला ट्रेकला जायला आवडतं आणि मुलगी जर म्हणत असेल की मला दरवर्षी एकदा तरी आउट ऑफ इंडिया जायचं आहे, तर इथे तुमची फिरायची आवड पण नाही जुळत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही बोलता, चर्चा करताना, आणि हे तर मी खूप वरवरचं बोलतीये की हल्ली सगळेजण हे ना ते 21 अपेक्षित उत्तरं असतात ना, तसं त्या अनुरूप किंवा ह्या साईटवरती जे तुम्ही वाचलेत ना तर हे लिहिलेलं असतं की मुलाच्या आवडीनिवडी कुठल्या, फिरायला आवडतं, गप्पा मारायला आवडतं, मित्रमैत्रिणींबरोबर सिनेमा नाटक बघायला आवडतं, आणि बरेच वेळा मुली पण वाचनाची आवड आहे. हे 21 अपेक्षित मधलं खूप महत्वाचं उत्तर आहे. मध्ये एकदा एका मुलाला त्या मुलीने विचारलं की तुला काय वाचायला आवडतं, तेव्हा तो म्हणाला टेक्निकल मॅन्युअल्स. तो इंजिनियर आहे आणि त्याला टेक्निकल मॅन्युअल्स वाचायला आवडतात. हे वाचनाची आवडमध्ये नाही आहेत. तर हा नवरा जर तिने चूज केला जिला गौरी देशपांडे, दुर्गा भागवत, इंदिरा संत, गेल्या बाजार पु ल देशपांडे, वप्पू काळे हे सगळे वाचते, किंवा अगदी आपण असं म्हणू की आयर्विन वॉलेस आणि सिडनी शेल्डन ती वाचते, तर टेक्निकल मॅन्युअल्स वाचायची आवड असलेला नवरा हा नाही आहे ना तिला अनुरूप. तर जेव्हा तुम्ही विचाराल की वाचनाची आवड आहे तेव्हा काय आवडतं हे विचारलं गेलं पाहिजे. आणि ती जुळत नसेल, इतक्या लेवलपर्यंत जुळत नसेल तर नका पुढे जाऊ. मला खाण्याची आवड आहे हे वाक्य पुरेसं नाही आहे. तुला काय खायला आवडतं हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आम्हाला दोघांनाही ना खायला आवडतं हे बरोबर आहे, पण तो जर मद्रास आणि ती पंजाब असेल
तर तुमच्या खाण्याच्या आवडी नाही जुळणार. आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, एवढ्या काय फरक नाही पडत, पण तो पडतो. उद्या तुमची मी एक बघितलेलं आहे ना, की टिपिकली जी भांडणं होतात ना नवरा बायकोची, त्याच्यामध्ये गंभीर विषय फार रेअरली असतात. बरेचसे विषय हे मला इडली आवडते आणि तुला पिझ्झा आवडतो, तर मी का म्हणून दरवेळेला इडली खायची नाही आणि तू का कधीच माझ्याबरोबर इडली नाही खात, हेच भांडणाचे विषय असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही असं म्हणता की आम्हाला दोघांनाही खायला आवडतं, तेव्हा काय हे स्पेसिफाय करा. आणि तिकडे फक्त व्हेज आणि नॉनव्हेज हा मुद्दा नाही आहे. मी अशी अनेक घरं बघितलेली आहेत की जिकडे मुलीला भात प्रचंड आवडतो आणि मुलगा अजिबात भात खात नाही. हा अत्यंत छोटा मुद्दा सुद्धा पुढे जाऊन तुमच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करू शकतो. म्हणजे लग्न नाही का करायचं की मला तो खूप आवडलाय ग आई, तर त्याला भात आवडत नाही हा काय नाही म्हणण्याचा हे नाहीये, मला कबूल आहे. पण मग तिकडे मी भात करणार हं रोज आणि मला तो लागणार, हे क्लिअर करणं खूप आवश्यक आहे. आता मला बरेच लोक असे म्हणतात की एवढे साधे साधे मुद्दे क्लिअर करायला गेले ना तर मग लग्नच नाही होणार. पण असं नाही वाटत मला. साधे साधे मुद्देच क्लिअर करणं आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट्सबद्दल हल्ली मुलं बोलतात, मोकळेपणाने बोलतात की मग माझ्या इन्व्हेस्टमेंट्स मी करीन, तुझ्या तू करशील, मग मला हे आवडतं तर मी हे करीन, मग हे तू कर, घरातले खर्च आपण असे असे डिव्हाइड करू. ह्या सगळ्या विषयांवरती अत्यंत मोकळेपणाने चर्चा होतात, त्या आवश्यक आहे. पण मला माझ्या पैशातून सोनं खरेदी करायचं आहे आणि तुला जर तुझ्या पैशातून युरोप टूर करायची आहे, तर हा क्लॅशचा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा तुम्ही आधी डिस्कस केला पाहिजे आणि तिकडे आपण कॉम्प्रोमाइजला येऊ शकतोय का हे बघितलं पाहिजे. लाईफ पार्टनर चूज करत असताना मला काय आवडत नाही हे ठामपणे बोललं गेलं पाहिजे, जे बरेच वेळा नाही बोललं गेलं जात. म्हणजे तुला जर खूप क्रिकेट आवडतंय आणि इफ आय हेट क्रिकेट, तर बाकी 36 गुण जरी जमले असतील तरी आपण विचार केला पाहिजे की आपण लग्न करायचं का नाही. याचं कारण आपण दोघं घरात असताना जर माझा नवरा पूर्ण वेळ क्रिकेटची मॅच बघत बसला असेल आणि माझ्याकडे बघतच नसेल, इतकं त्याच्या दृष्टीने क्रिकेटचं पॅशन आहे, तर मी एक बेसिक लेव्हल त्याच्या शेजारी बसून मॅच बघू शकणार आहे का, हा विचार मी केला पाहिजे. आणि ती मी सतत करू शकणार आहे का, हाही विचार केला पाहिजे. आणि त्यांनी पण मी जर सगळ्या मॅचेस बघतोय तर त्यातल्या 4 मॅचेस बाजूला टाकून मी तो वेळ माझ्या बायकोला देणार आहे का, हा विचार केला पाहिजे. भांडणं ही ह्या मुद्द्यांवरनं होतात. कुठल्याच घरांमध्ये तुझं अफेअर आहे म्हणून आपण भांडूया असं म्हणून भांडणं नाही होत. हल्ली बऱ्याच ठिकाणी असणारच ना तुझा आधी कोणतरी, हे खूप सहजपणे गृहीत धरलं जातं. पण माझं क्रिकेट मॅचबद्दल बरोबर अफेअर आहे, तर तू प्लीज ते मान्य कर, हे बोललं तर बायका मान्य करतातच असं नाही. या विषयावरून टोकाची भांडणं झालेली नवरा बायको माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात. आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलेलं आहे की काय हवं याच्यापेक्षा सुद्धा जास्त मला काय नकोच, इथे खूप महत्वाचं आहे की हे मला नाहीच चालणार आहे. घरामध्ये चपला घालून फिरलेलं आमच्याकडे चालत नाही, हा जर ठाम मुद्दा असेल आणि त्या मुलीला जन्माला आल्यापासून ती चालायला लागल्या क्षणी घरात स्लीपर घालून फिरायची सवय असेल, तर हा मुद्दा खूप मोठा आहे. त्याच्यावरती डिस्कशन्स झाली पाहिजे, ती होत नाहीत. माझ्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत, नकोच किंवा हव्यातच या दोन्ही गोष्टींवरती चर्चा व्हायला हवी. ती चर्चा झाली तर मग आपल्याला असं कळतं की आपण कुठे ॲडजस्ट करू शकतो, कुठे कॉम्प्रोमाइज करू शकतो आणि कुठली गोष्ट नॉन निगोशिएबल आहे. मूल होऊ द्यायचं की नाही ह्या विषयावरती चर्चा करण्यापूर्वी आपल्या दोघांनाही मुलाची सारखीच आवड आहे का हे बघणं महत्वाचं आहे ना. मुळामध्ये लग्न ही व्यक्तिगत गोष्ट आहे, ह्या अंडरस्टँडिंगला यायला हवंय. आपल्याकडे पार्टनर चूज करताना सुद्धा आपण समाजाला काय हवंय हे बघूनच चूज करतोय. की सिक्युअर जॉब असणं ही समाजाची गरज आहे, कदाचित माझी नसेल. माझ्या दृष्टीने तू 2 लाख कमवतोयस किंवा 3 लाख कमवतोयस ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त तू घरात मला किती वेळ देतोयस हे जर महत्वाचं असेल, तर 2 लाखावरती पाणी सोडण्याची माझी तयारी हवी. माझी आई नेहमी म्हणायची की तुम्हाला जर डॉक्टर नवरा हवा असेल तर तू मला वेळ दिला पाहिजेस, ही अपेक्षा तुम्ही नाही करू शकत. मग आयदर तुम्ही डॉक्टर नवरा करा किंवा तुम्हाला भरपूर वेळ देऊ शकेल असा नवरा करा.
डॉक्टर, मेडिसिन हे प्रोफेशनच असं आहे की त्याला कॉल आला की जावं लागतंय. मग तुम्ही नंतर मला नवरा तर डॉक्टर पाहिजे, पण त्यांनी फक्त संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 7 याच वेळात प्रॅक्टिस केली पाहिजे, असं तुम्ही म्हणत असाल, तर हे नाही जमणार आहे. खूप मोठा कॉर्पोरेट जॉब करणारा जर नवरा तुम्हाला हवा असेल किंवा बायको, तर तिचे घरी यायचे आणि जाण्याचे टायमिंग्स हे नसणारच आहेत फिक्स. हे जर तुम्ही मान्य केलंत, तर तुम्ही पुढे जा. कॉर्पोरेट जॉब करणारा नवरा हवा हे म्हणत असताना तो रात्री 11 वाजता किंवा 12 वाजता घरी आला तर मला चालेल का? हा प्रश्न बायका स्वतःला विचारत नाहीत. अदर वे राहून पण आहे, की मला जर माझ्या जॉबला साजेशा जॉब करणारी बायको हवी आहे, तर कधीतरी ती सुद्धा रात्री 10:30 वाजता घरी येणार आहे. हे माझ्या घरातल्यांना चालणार आहे का? मला चालणार आहे का? आणि जर ते मला चालत नसेल, तर मी तिला समजून घेऊन माझ्या घरातल्यांशी फाईट करू शकणार आहे का? हा विचार मुलांनी केला पाहिजे. आणि जर ते नसेल चालणार, तर तुम्ही कॉर्पोरेट जॉब करणाऱ्या मुलीच्या भानगडीत नका पडू. आपल्याला काय हवंय याचा आपण विचार करतो, पण आपल्याला काय नकोय याचा विचार आपण दुर्दैवाने लग्न करताना करत नाही. आणि त्या ह्याच छोट्या गोष्टी असतात. माझ्या नवऱ्याला बाईक आलीच पाहिजे असं जर म्हणणं असेल, तर ज्या मुलाला बाईकची भीती वाटते त्या मुलाशी लग्न करायचं का? हा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि मग ठीक आहे, बाईक हा मुद्दा एवढा महत्त्वाचा नाही का, पण बाकी तो किती छान आहे स्वभावानी, असं म्हणून बाईकचा हट्ट मागे टाकता आला तरच तुम्ही त्या मुलाशी लग्न करा. नॉन निगोशिएबल गोष्टी ज्या असतात ना, त्या फक्त पगार, घर, फ्लॅट, आई वडील यांच्याशीच रिलेटेड नसतात, रादर नसतातच. बऱ्याचशा नॉन निगोशिएबल गोष्टी ह्या आपल्या पर्सनल गोष्टी असतात, त्याच्याबद्दल आपण चर्चा नाही करत. घामाचा वास आलेला मला सहन होत नसेल आणि माझा नवरा जर कधीही आयुष्यात परफ्यूम वापरू शकत नसेल कारण त्याला शिंका येतात, तर तुमचं कसं जमणार आहे? बघायला गेला तर ह्या सगळ्या गोष्टी खूप साध्या वाटतात. हा काय लग्न मोडण्याचा मुद्दा आहे का असं वाटू शकतं. आणि त्यांनी लग्न मोडू पण नये, पण त्यांची चर्चा घडली पाहिजे. याचं कारण, तुम्ही लग्न समाजाच्या नियमातनं केलं तरी तुम्हाला पुढे जे आयुष्य काढायचंय ना, ते दोघांनाच काढायचंय. तिथे समाज येत नाही. समाजाने तुम्हाला जे नियम आखून दिले आहेत ना, ते लग्न व्हावं म्हणून आखून दिली आहेत. लग्न राहावं यासाठी समाज कुठलेही प्रयत्न करत नाही, ते तुम्हालाच करायचे. आणि ते योग्य रीतीने करण्यासाठी आपल्याला काय नकोय याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, की बरेचसे पुढे होऊ घातलेले घटस्फोट आहेत ना, ते आधीच थांबतील, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.